मॅडम, आज ही एक नगरपंचायत मार्फत रॅली काढण्यात आलेली आहे। मागे आम्ही बघत आहे एक घोडा आहे, बग्गी आहे। नेमकी ही रॅली कशाच्या संदर्भात आहे? माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या महत्त्वाकांक्षी मोहीम आहे ही लाडली बहीण योजना। आणि त्या लाडली बहीण योजनेसाठी आपल्या पूर्ण बोदवड शहरातील जेवढे नागरिक आहेत तर त्यांनी सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे। ज्या आपल्या महिला भगिनी आहेत, ज्या परित्यक्त आहेत, ज्या अविवाहित आहेत, ज्या हाऊसवाईफ आहेत, त्या सगळ्यांसाठी ही योजना आहे। आणि याच्यामध्ये एक नारी शक्ती ॲप म्हणून आपण मोबाईलमध्ये आपल्या जर डाउनलोड केलं तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला त्याचा फॉर्म भरता येतो। आपल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत, नगरपालिका आहे, यांच्याकडे सुद्धा याचे फॉर्म सबमिट केले जातात आहे। त्याच्यासाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत तर ती फार काही जास्त लागणारी कागदपत्रे नाही आहे, जी आपल्या नॉर्मल दैनंदिन जीवनामध्ये जी लागतात आहे तीच कागदपत्रे आहेत। त्याच्यासाठी एक तुमचा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे आहे, तुमचा जन्माचा दाखला नसेल तर तुमचं राशन कार्डही चालेल, तुमचं केशरी किंवा पिवळं जे राशन कार्ड आहे ते चालेल। त्याच्यानंतर तुमचे हमीपत्र एक आहे आणि जो फॉर्म आहे तर तो फक्त एक भरून द्यायचा आहे। आणि तो भरून दिल्यानंतर जर तुम्हाला ऑफलाईन भरायचा असेल तर आमच्याकडे आणून द्या, नगरपालिकेकडे, अंगणवाडी सेविकांकडे, आशा सेविकांकडे द्या। आणि जर ऑनलाईन भरायचं असेल तर तुमच्या घरून सुद्धा तुम्ही भरू शकता। योजना कोण कोण उपयोग घेऊ शकतो? ज्यांच्याकडे श्रावणबाळ योजना सुरू आहे, ज्या महिला भगिनींना आधीच पगार मिळतो, त्यांच्याकडे श्रावणबाळ योजनेचा जी लाभ घेत आहेत ते नाही घेऊ शकणार। परित्यक्तातील ज्यांना पैसे मिळत आहेत ते नाही घेऊ शकणार। बाकी जे अदर जे सगळे महिला भगिनी आहेत आपल्या, त्यांना सगळ्यांना याचा लाभ भेटेल। दरमहा 1500 रुपये प्रमाणे। बँकेचं जे त्यांचं पासबुकचं जी झेरॉक्स आहे तर ती सुद्धा त्याच्यासोबत लावायची आहे। आणि ती झाल्यानंतर आम्ही ऑनलाईन करून देऊ आणि ऑनलाईन केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना खात्यामध्ये पैसे येऊन जातील पुढच्या महिन्यापासून। जे लाभ घेत नाही श्रावणबाळ योजना किंवा विधवा परित्यक्त्याचा, परंतु ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, शेती आहे, त्या संदर्भात मागे अटी टाकण्यात आल्या होत्या, आता त्या अटी शिथिल झालेल्या आहेत की त्या अटी आजही कायम आहेत? नाही, त्या अटी शिथिल झालेल्या आहेत। फक्त 2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नाची अट त्यांनी ठेवलेली आहे। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे त्यांना ही योजना लागू होणार नाही? त्यांना ती योजना लागू नाही आहे। ठीक आहे। बोदवड शहरातील गच्ची ताब्याच्या घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर। प्रधानमंत्री आवास योजनेतील 214 युनिट असलेला प्रकल्प। 2 रूम किचन, 3 रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने, 5 एकरात पसरलेला भव्य प्रकल्प। भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको, अर्थात पती पत्नी, आणि वार्षिक उत्पन्न ₹3 लाख पेक्षा कमी आहेत, त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त 31 डिसेंबर 2024 पर्यंतच आहे। आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि 2,50,000ची सबसिडी आणि हो 5% मुद्रांक शुल्क सुद्धा माफ। तहसील कार्यालय व गोरक्षण पासून 2 मिनिट अंतरावर, जामनेर राष्ट्रीय महामार्गापासून रस्ता। टू रूम किचन गच्ची ताबा घरे, 3 रूम किचन डुप्लेक्सची घरे, दुकाने, प्रकल्पाची वैशिष्ट्ये: संपूर्ण प्रकल्पास कंपाऊंड व गेट, त्यामुळे सुरक्षित, कॉन्क्रीट रस्ते व गटारी, पथदिवे, गार्डन, पाण्यासाठी HDPE पाईपलाईन व विहीर, देवालय, आनंदनगर येथून बाजूचे प्रवेशद्वार, सोयी सुविधांसाठी प्रस्तावित मोकळी जागा, प्ले एरिया आणि अनेक सुविधा। भरपूर घरांचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी। आमचे आपणास निवेदन आहे की आयुष्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यापर्यंत चालून आलेली आहे। त्यामुळे आपण आजच या, पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर कराच, सोबतच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सुद्धा पूर्ण करा। ही संधी येणे म्हणजे योगायोग समजावा, कारण जवळचे भविष्यातही ही संधी नव्हेच।